दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा म्हणून कोणी BMCकडे किंवा सरकारकडे मागणी केली असेल तर त्यांनी आधी आरशासमोर उभं राहून स्वतःला पाहावं. या वर्षीचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर व्हावा अशी आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. त्यामुळे खरं तर त्यांनी दसरा मेळावा शिवतीर्थावर घेऊ नये, त्यांनी दसरा मेळावा भाजपच्या कार्यालयातच घ्यावा. आमचा मेळावा हा क्रॉस मैदानावर होणार आहे, क्रॉस आणि ओव्हरलोड होणार आहे. त्या दसरा मेळावा आझाद मैदान आणि क्रॉस मैदान आरक्षित केलेलं आहे. त्यामुळे यावेळेचा दसरा मेळावा, कारण BKC काम सुरू असल्यामुळे बुलेट ट्रेनचं आणि इतर कामं असल्यामुळे हे मैदान आरक्षित केलेलं, तिकडे दसरा मेळावा. ऑक्टोबर महिना सुरू झाला आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांना दसरा मेळाव्याचे वेध लागलेत. गेल्या वर्षी शिवाजी पार्कात दसरा मेळावा कोण घेणार यावरून दोन्ही गटात चांगलाच वाद झाला. प्रकरण कोर्टातही गेलं. यात ठाकरे गटाने बाजी मारली, कारण ठाकरे गटाला शिवतीर्थाची परवानगी मिळाली. यंदा हा वाद फार झाला नाही. कोर्टात गेल्यावर पुन्हा ठाकरे गटालाच परवानगी मिळाली असती म्हणून शिंदे गटाने माघार घेतली असं सांगितलं जात आहे. पण शिवसेनेच्या इतिहासात शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्याचा इतिहास काय, यासाठी आपल्याला शिवाजी पार्कचा आणि शिवसेनेचा इतिहास समजून घ्यावा लागेल. नमस्कार, मी प्रसाद आणि तुम्ही पाहतात साम TV. शिवाजी पार्कचा इतिहास तसा 96 वर्ष जुना आहे. 1925 साली मुंबई महानगरपालिकेने हे मैदान तयार केलं. तेव्हा या मैदानाला माहीम पार्क असं म्हटलं जायचं. 1927 साली नगरसेविका अवंतिका गोखले यांच्या मागणीनुसार या मैदानाचं नामकरण शिवाजी पार्क असं करण्यात आलं. योगायोग म्हणजे याच वर्षी बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. शिवाजी पार्क हे स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचं स्थान. ब्रिटिशांविरोधात भारतीयांनी याच मैदानात अनेक चळवळी केल्यात. पुढे 1947 साली भारताला स्वातंत्र्यही मिळालं. 1956 पासून संयुक्त महाराष्ट्र चळवळीने जोर धरला. शिवाजी पार्क हे संयुक्त महाराष्ट्राचं केंद्र झालं, कारण या चळवळीचे अग्रणी नेते प्रबोधनकार ठाकरे आणि प्रल्हाद केशव वात्रे यांची शिवाजी पार्कावरच भाषणं व्हायची. या चळवळीसाठी एखादे वृत्तपत्र असावं अशी मागणी पुढे आली. तेव्हा आत्रे यांनी मराठा वृत्तपत्र सुरू करण्याची घोषणाही याच मैदानात केली. 1960 साली मराठी भाषिकांचं राज्य अर्थातच महाराष्ट्राची स्थापना झाली आणि मुंबई राज्याची राजधानी झाली. मुंबई महाराष्ट्राला मिळाल्यानंतरही मराठी माणसाला त्याचे हक्क मिळत नव्हते. या भावनेतून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेची स्थापना ठाकरे यांचं दादरचं घर कदम मॅन्शनमध्ये झाली. 19 जून 1966 रोजी घरात नारळ फोडून पक्षाची स्थापना झाली. पुढे याच संघटनेला मराठी माणसांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. तेव्हा शिवसेनेचा पहिला मेळावा शिवतीर्थावरच झाला. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शिवसेनेचा पहिला मेळावा झाला. हा फक्त मेळावा नव्हता, तर शिवसेना स्थापन झाल्यावर पक्षाची पहिलीच जाहीर सभाही होती. पुढे शिवसेनेत या दसऱ्या मेळाव्याचा पायंडाच पडला आणि शिवसेनेच्या संस्कृतीत ती परंपराच निर्माण झाली. पुढच्या काळात पक्षाची भूमिका आणि अजेंडा काय असेल याबाबत बाळासाहेब दसऱ्या मेळाव्यात मार्गदर्शन करायचे. सामना वृत्तपत्रातही विचारांचं सोनं लुटायला चला अशा माथळ्यांनी आवाहन केलं जायचं. भारत पाकिस्तान मॅच होऊ देणार नाही अशी घोषणा 1991 साली बाळासाहेबांनी याच शिवतीर्थावरून केली. तेव्हा शिवसेनेचे तत्कालीन नेते बाळा नांदगावकर यांनी वानखेडेची पीच खोदली. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला होता. शिवसेनेच्या इतिहासात 4 वेळा शिवतीर्थावर दसरा मेळावा झाला नाही. 2006 साली खूप पाऊस पडल्यामुळे हा मेळावा रद्द करावा लागला. तर 2009 साली निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने हा मेळावा होऊ शकला नाही. 2020 आणि 2021 साली कोरोनामुळे हा मेळावा बंदिस्त हॉलमध्ये पार पडला होता. पुढे 2006 साली राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि मनसेची स्थापना केली. तेव्हा राज ठाकरे यांची पहिली जाहीर सभा शिवाजी पार्कातच होती. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याप्रमाणे राज ठाकरे यांनीही गुढीपाडव्याला जाहीर सभा घेण्याची परंपरा सुरू केली. 2011 साली बाळासाहेबांनी शेवटचे शिवाजी पार्कातच भाषण केले. 2012 साली त्यांचे रेकॉर्डेड भाषण शिवसैनिकांना दाखवण्यात आलं. सांभाळून घ्या, मला सांभाळलं, डोळा सांभाळा, आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या. 2012 साली बाळासाहेबांचं निधन झालं तेव्हा शिवतीर्थावरच
त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. बाळासाहेबांना अखेरची मानवंदना देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय आला होता. या शिवाजी पार्कात बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळही उभारण्यात आलंय. बाळासाहेबांच्या जयंती आणि स्मृती दिनानिमित्त शिवसैनिक या ठिकाणी एकत्र येतात, बाळासाहेबांना आदरांजली वाहतात. शिवतीर्थ शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी एक पवित्र स्थान आहे. याच मैदानावर शिवसेनेच्या मोठमोठ्या सभा गाजल्या. याच मैदानावर शिवसेनेचे मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 2010 साली युवा सेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंगही याच मैदानावर झालं आणि 2012 साली बाळासाहेबांनी याच ठिकाणी आपला देह त्यागला. शिवाजी पार्काने शिवसेनेला आपल्या अंगाखांद्यावर खेळवलं असं म्हटलंच तर वावगं ठरणार नाही. शिवाजी पार्कावरचा दसरा मेळावा हा शिवसेनेचा परंपरेचा वारसा आहे आणि हा वारसा आपला आहे असा दावा दोन्ही गटाकडून केला जातो. पण हा दावा सिद्ध करण्यासाठी शिवाजी पार्कावरचा दसरा मेळावा महत्त्वाचा मानला जातो. म्हणूनच बाळासाहेबांच्या वारशावर दावा करण्यासाठीच ठाकरे आणि शिंदे गटात शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी चढाओढ असते. शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेणार याचा प्रश्न तर सध्या सुटला आहे. पण खरी शिवसेना कुणाची, पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचे याचे उत्तर अजून मिळालं नाहीये. निवडणूक आयोगानं जरी शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह दिलंय तरी विधानसभा अध्यक्षांकडे आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा प्रलंबित आहे. असं असलं तरी ज्या दिवशी निवडणुका लागतील त्या दिवशी जनता आपली मतं कुणाच्या पारड्यात टाकते, त्यातून शिवसेना कुणाची या प्रश्नांचा उहापोह होईल हेच खरे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.